वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाच्या आनंदे आवडीने, तुका म्हणे आता आपुल्या सायासे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. विठ्ठला विठ्ठला. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाच्या आनंदे आवडीने. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी वैष्णवाच्या संगतीतलं सुख काय आहे याचं चिंतन जगाच्या समोर देवाच्या संवादाच्या माध्यमातून मांडलेला आहे. आपला वारकरी संप्रदाय हा देवापेक्षा संतांना अधिक मानणारा आणि प्राधान्य देणारा संप्रदाय आहे. आणि म्हणून कीर्तनाच्या सुरुवातीला सुद्धा बुक्का आधी संतांना लावावा लागतो. महाराजांनी मला असं सांगितलं की वक्त्या अधिमान, गंध अक्षता पूजन. माझा पाठांतर, माझा अभ्यास महाराजांनी एवढा नक्की नाही, पण मी एक प्रमाण घोटून ठेवलं आहे. सज्जन वृंदे मनोभावे. आधी, या आधीच्या खाली मी 2 लाल रेघा मारून ठेवल्या. आधी वंदावी, कारण ही कीर्तनाची मर्यादा आहे, म्हणून या प्रमाणाला मला वाटतं जरा जास्त मान द्यायला हरकत नाही. वारकरी संप्रदाय हा संतांना मानणारा संप्रदाय आहे. देवापेक्षा आपण संतांना जास्त मानतो. मी माझ्या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी खरं म्हणजे काहीतरी बाबांबद्दल बोलणं हे मलाही स्वतःला अपेक्षित आहे. पण काही व्यक्तिरेखा अशा असतात, काही जीवनच या जगतामध्ये अशी घडतात की त्या जीवनाचं वर्णन करण्याकरता एखाद्या सामान्य माणसाला त्याच्या ठिकाणी असणाऱ्या सामान्य शब्दसंग्रहाचा काही उपयोग होत नसतो. बाबांचं जीवनचरित्र, मला वैकुंठवासी हा शब्द वापरताना माझी जीभ जरा चाचरते. बुवांच्या जीवनचरित्राच्या संबंधानं आपण काही बोलावं एवढी सुद्धा माझी तरी वैयक्तिक लायकी नाही. अशा संत महात्म्यांच्या बाबतीत मला नेहमीच असं वाटत आलं की अशी संत मंडळी या जगतामध्ये एकदा अवताराला आली, जन्माला आली की त्यांनी कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. त्यांनी जायचं नावच नाही काढलं पाहिजे. त्यांच्या संबंधानं मी बोलू शकत नाही. मी जर बोलेन जास्त तर सगळ्या कीर्तनावर आणि अभंगाच्या चिंतनावर त्याचा परिणाम होईल. त्यांनी आमच्या घरावर जे प्रेम केलं, आमच्या घराण्यावर जे प्रेम केलं, त्याच्यातून उतराई होण्याची एकही शक्ती देवाने आम्हाला दिलेली नाही. आमच्या घराण्यात कुणालाच दिलेली नाही. वैकुंठवासी गुरुवर्य शांताराम गुरुजी आमच्या घराण्याशी जोडले गेले. वारकरी शिक्षण संस्थेतला प्रत्येक सभासद आणि आमचं घराणं याच्यामध्ये कधीही आमच्या अंतःकरणामध्ये भेद निर्माण झाला नाही, होण्याची शक्यताही नाही. म्हणून मी नेहमी असं बोललोय, आळंदीलाही संस्थेमध्ये हे बोललोय, मुक्ताबाईच्या फडावरती स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या सप्त्यातही मी हे बोललो की पंढरपूरला आमचा असणारा मठ ही आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेची पंढरपुरातली शाखा आहे.
आमचा आत्ताचा सुद्धा चातुर्मास हा वारकरी शिक्षण संस्थेच्या जीवावर चालून जातो. बाबांच्या रूपानं वारकरी शिक्षण संस्था इथे असेल, विद्यार्थ्यांच्या रूपानं इथं असेल, क्वचित प्रसंगी विठ्ठलबुवांच्या रूपानं ती पंढरपुरामध्ये राहत असेल, पण या संस्थेच्या आधारावर त्याच्या आश्रयाने आत्तापर्यंतचे आमचे चातुर्मास पार पाडल्या गेले. परंतु कुठेही आमच्या मनामध्ये हा भेद निर्माण झाला नाही. ही व्यक्तिमत्व, बाबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मी अधिक काही बोलेन असं नाही, पण ही व्यक्तिमत्व अशी आहेत की यांच्याबद्दल जेवढी श्रद्धा आहे त्यांच्याबद्दल तेवढंच प्रेम आहे. जेवढी श्रद्धा आहे तेवढंच प्रेम आहे. जेवढं प्रेम आहे तेवढाच आदर आहे. जेवढा आदर आहे तेवढीच निष्ठा आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, जेवढी निष्ठा आहे तेवढीच त्यांची भीती आहे. त्यांचं अस्तित्व हे समोरच्या विद्यार्थ्याला सन्मार्गावर चालण्याकरता कटिबद्ध करत असत. मागे आळंदीलाच घाटावरती वैकुंठवासी श्रद्धेय स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या एका सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये मी कीर्तनाला उभा राहिलो आणि कीर्तनाला उभा राहिल्यानंतर मारुती बाबा कीर्तनाला येऊन बसले. कुरेकर बाबा ते माझ्या समोर बसले नाही, मंडपाच्या बाहेर घाटावर बसले एक विद्यार्थी बरोबर. आणि मला कल्पनाही नाही कीर्तन होईपर्यंत की कुरेकर बाबा माझ्या कीर्तनाला येऊन बसलेत. मला कीर्तन झालं, विठ्ठल जय जय झालं, आरती झाली, मी बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मला कळलं की बाबा कीर्तनाला होते. मी त्यांना म्हटलं की तुम्ही कीर्तन झाल्यानंतर जरी कळलं की तुम्ही कीर्तनाला होता तरी भीती वाटते. कीर्तनात कळल्यावर तर वेपथुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते अशी अवस्था होऊन जाते. अंगाला घाम सुटतो, कापरं भरतं, पाय कापायला लागतात. कीर्तनानंतर जरी कळलं की तुम्ही येऊन बसला होता तरी सुद्धा नंतरही भीती वाटते कीर्तन झाल्यावर. अशी ही व्यक्तिमत्व, आकाशापेक्षा विशाल व्यक्तिमत्व. विठ्ठलवांचं चरित्र हे मी आपल्याला सांगावं असं नाही, कारण आपण त्यांच्याच परिसरातले आहात. कळसांगवीच्या परिसरातून बरीचशी मंडळी इथं आलेली आहेत. पंढरपुरात राहणाऱ्या अनेक चातुर्मास्यातल्या साधकांना, मुमुक्षूंना बाबांचं चरित्र हे आदर्शवत नेहमीच समोर उभं राहिलेलं आहे. बाबांचा आचार, बाबांचा विचार, बाबांचं वागणं, दुसऱ्यांबरोबर बोलण्याची त्यांची पद्धत, समोरच्या व्यक्तीच्या अधिकाराकडे बघून त्याच्याशी बोलण्याचा विचार, हे सगळं एका साधकाला, मी पुढेही बोलतो, एका सिद्धाला सुद्धा मार्गदर्शन करणारं ठरत होतं. आपल्याकडे वेदांतामध्ये पामर आहे, विषयी आहे, मुमुक्षु आहे आणि मुक्त आहे असे 4 प्रकार सांगितले जातात. पण संत महात्मे या सगळ्यांना उपदेश करतात. पामराला उपदेश आहे, विषयीला उपदेश आहे, मुमुक्षुला उपदेश आहे आणि संतांचा मुक्ताला देखील उपदेश आहे, असं चिंतन आपण करतो. त्यांच्या प्रत्येक क्रियेतून आदर्श घ्यावा, त्यांच्या प्रत्येक क्रियेतून विद्यार्थ्यांनी माझ्यासारख्या काहीतरी नव्यानं शिकावं असं त्यांचं जीवनदर्शन होतं. त्यांची क्रिया आणि त्यांची बुद्धी यांच्यामध्ये कधीच विसंगती निर्माण झाली नाही की बुद्धी वेगळं सांगते आणि क्रिया वेगळी घडते, असं त्यांच्या बाबतीत कधीच झालं नाही. महाभारताने त्यालाच पंडित अशी संज्ञा दिली. श्रुतम प्रज्ञानुगम यस्य प्रज्ञाचैव श्रुतानुगा असंभिन्नार्य मर्यादा पंडिताख्या लभेतसा. महाभारताने विदुरांनी चिंतन करताना सांगितलं, श्रुतम प्रज्ञानुगम यस्य प्रज्ञाचैव श्रुतानुगा. विस्तार मला फार करावा आणि याच्याबद्दल बोलावं असं नाही, मला अजूनही पुष्कळ बोलायचं आहे, पण माझी वाणी, माझे शब्द किंवा माझ्या भावना मला सर्वार्थानं विचार करू देतील असं नाही. मला असं वाटतं की या अभंगामध्ये तुकोबारायांनी जे वैष्णवाच्या संगतीचं सुख आपल्याला सांगितलंय, ती ज्या वैष्णवाची संगती म्हणून सांगितली ते वैष्णव म्हणजे बाबा आहेत. विठ्ठला विठ्ठला. वैष्णव शब्दाच्या अनेक व्याख्या आपल्याला भक्तिशास्त्रामध्ये, संत वाङ्मयामध्ये मिळतील. विष्णू अर्पिता अखिलाचारितासह वैष्णव ही वैष्णव शब्दाची अगदी सोपी भाषा आहे, व्याख्या, की जो आपलं सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करतो त्याला वैष्णव असं म्हणतात. ही सोपी व्याख्या आहे. ही व्याख्या तर बाबांच्या जीवनाला लागू पडेल याच्यात नवल नाही, पण माझ्या बुद्धीमध्ये असणारी, बाबांच्या दृष्टीनं असणारी वैष्णव शब्दाची व्याख्या वेगळी. वैष्णव म्हणजे कोण? जो विष्णूचा असतो त्याला वैष्णव असं म्हणतात.
आणि बाबांच्या आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या दृष्टीने जर विचार केला तर बाबा खऱ्या अर्थाने विष्णूचे म्हणजे जोग महाराजांचे होते, म्हणून ते वैष्णव आहेत. विठ्ठला विठ्ठला अभंगाचं चिंतन मी थोडक्या शब्दामध्ये करतो. माझ्या हातामध्ये उपलब्ध असणारा वेळ आणि मला ही कल्पना होतीच, त्याच्यामुळे मी बघतानाच थोडं बघून आलो. आपल्याला थोडंच बोलायचं हे माहिती असल्यामुळे मी थोडं बघून आलो. जेवढं बघून आलो तेवढं संपलं की माझ्याजवळचं संपलं. त्यामुळे थोडक्या शब्दामध्ये मला मांडायचं आहे. तुकोबारायांनी या अभंगामध्ये संतांच्या वैष्णवांच्या संगतीचं सुख आपल्याला सांगितलं. मी सामान्य प्रस्तावना म्हणून आपल्यासमोर ठेवतो की मनुष्य संघप्रधान जीवन जगतो वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण नेहमी ऐकत आलो. पण मनुष्य संघप्रधान जीवन जगतो, तो संतांची संगती करणं अपेक्षित आहे, पण त्याच्याकडून होणारी संगती ही मात्र संतांची असत नाही. मानवी जीवनातल्या संगतीचा विचार करताना 4 प्रकाराने विचार. माणूस जडाची संगती करतो, जीव जीवाची संगती करतो, जीव देवाची संगती करतो आणि जीव संताची संगती करतो. 4 प्रकार धावतं सांगतो मी. जीव जडाची म्हणजे संसाराची संगती करतो. काय मिळतं जडाच्या संगतीत? संसाराचा संग करून आतापर्यंत किती जणांना सुख मिळालंय? कारण या अभंगामध्ये संगतीचा जो परिणाम सांगितलाय तो सुख असा आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. हा सुख हे त्याचं फलित आहे, हे त्याचं फल आहे. आणि या सुखासाठी करायचं जे साधन आहे त्या साधनाचा विचार करताना वैष्णव संगती हे त्याचं साधन सांगितलं. संसाराची संगती करून सुख मिळालं असं एक उदाहरण या जगताच्या पाठीवर आपण मला दाखवा. मिळत नाही. संसाराचा संग करून कुणालाही सुख मिळालं नाही आणि ते सुख मिळत नाही, किंबहुना दुःख भोगावं लागतं. या भयापोटी तर ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले. मग जडाची संगती संसाराची संगती करून का सुख मिळत नाही? त्याचं एक साधं सोपं कारण एवढंच आहे की संसार जड आहे म्हणून. कारण आपल्याला अनेक देता येतील. व्यावहारिक दृष्टीनं संसाराचा विचार करताना व्यावहारिक सत्तेवरून संसार जड आहे आणि जड पदार्थ हा कुणाच्या सुखदुःखाला कारण होऊ शकत नाही. कारण सुखदुःखासाठी जी अनुकूल प्रतिकूल वेदनीयता लागते ती वेदनीयता जडामध्ये असायचं काही कारण नाहीये, कारण त्याच्या ठिकाणी चिदाभास नाहीये, कारण त्याच्या ठिकाणी अंतःकरण नाहीये. म्हणून चिद्रूपानं जरी परमतत्व त्या जडामध्ये व्यापून राहिलेलं असलं तरी सुद्धा केवळ चितच्या संबंधाने सुखदुःखाचा जर अनुभव घेता आला असता तर साक्षी सुद्धा सुखदुःखात्मक झाला असता की नाही? केवळ चिद्रूपानं जर आपल्याला सुखदुःखाचं चिंतन करायचं झालं असतं तर भगवंताच्या संबंधाने सुद्धा आपल्याला सुखदुःखाचं चिंतन करावं लागलं असतं. साक्षी कुटस्थ हा सुखदुःखाचा त्याचा काही संबंध नाही आहे. तो फक्त बघतोय, तो फक्त साक्षी आहे. आपण नेहमी सांगतो द्वासुपर्णा सविजा सखाया समानम वृक्षम परिशस्वे जाते तयोर अन्यहा पिप्पलम स्वादू अति अनशिनन अन्यहा अभिजाक शिती कुटस्थ. बस तो फक्त बाजूला बसून उभा राहून बघतोय की काय चाललंय. तिथे घडणाऱ्या घटनांमधून जे फलरूपानं सुखदुःख बाहेर पडतंय त्या सुखदुःखाचा त्या साक्षीशी कोणताही संबंध नसतो. मी कशा करता आपल्याला हे सांगतो की या संसाराचं चिंतन करताना संसार जड आहे, त्यामुळे कुणाला सुख देणं किंवा स्वतः दुःख भोगणं याचा संसाराचा संबंध नाही, कारण तो जड आहे म्हणून. एक दुसरं जर वेदांताचं कारण जर बघायचं झालं तर संसार कुणाच्या सुखदुःखाला कारण होत नाही, कारण संसार नावाचा काही पदार्थच या जगताच्या पाठीवर नाही. संसार नावाची काही वस्तूच या जगतामध्ये आपल्याला दिसत नाही. आहे तो केवळ एक परमात्मा आहे. या अजातवादाच्या दृष्टीने संसार सुख देऊ शकत नाही, कारण संसाराचा विचारच नाही आहे, संसाराची उत्पत्ती नाही. बरं विवर्तवादाच्या दृष्टीने संसार सुख देऊ शकत नाही, कारण संसार जड आहे म्हणून. विवर्तवादाची संगती लावा, संसार जड आहे. आणि अजातवादाची संगती लावा, संसाराची उत्पत्तीच नाही म्हणून संसार सुख देत नाही. मी आता अजातवादाकडे जात नाही, विवर्तवादाच्या अनुषंगानं पुढे चलतो. संसार जड आहे म्हणून सुख देत नाही ना, मग असं करा एका चेतनाचा संग करा की जो तुम्हाला सुख दे. मग जीव विचार करतो की चेतन कोण आहे? जीव चेतन आहे. जीवाच्या ठिकाणी चैतन्य तत्व असल्यामुळे जीव चेतन आहे.
कारण त्याच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्य आहे. चैतन्यम यद अधिष्ठानम लिंगदेहश्चय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्चते, ही जीवाची व्याख्या झाली. अधिष्ठान चैतन्य त्या जीवाच्या ठिकाणी असल्यामुळे तो जीव चेतन आहे. मग जड असणाऱ्या संसाराची संगती जर करायची नाही, कारण तिथं जर जडत्वामुळे सुख मिळू शकत नाही तर चेतनत्वामुळे सुख मिळेल. चेतन असणाऱ्या जीवाकडे प्रवृत्त व्हा, जीवाची संगती केल्यावर सुख मिळेल, असा दुसरा विकल्प पहिल्या विकल्पाच्या पोटातून बाहेर पडतो. चेतनाची म्हणजे जीवाची संगती करा. जीवाची संगती करून तरी सुख मिळतं का, हा प्रश्न. जीवानी जीवाची संगती केली, काय सुख? मी आता प्रमाण घेत नाही. जडाची संगती करून का सुख मिळत नाही? कारण संसार कसा जड आहे, जड असल्यामुळे तो कसा दुःखाला कारण आहे, वगैरे वगैरे. ही प्रमाण आत्ता मला उच्चारायची नाही आहेत. त्याच्यामध्ये मला जे पुढं सांगायचंय ते जाईल सगळं, याच्याकरता म्हणून मी आत्ता फार प्रमाण देत नाही. आता प्रश्न आहे, जीवाची संगती करा. जीवाची संगती करून सुख मिळेल का? का मिळत नाही? तुमची माझी संगती झाली, मी तुम्हाला सुख देऊ शकतो का? किंवा तुम्ही मला सुख देऊ शकता का? आत्ता देतोय आपण एकमेकांना. तुम्ही आहात म्हणून मला बरं वाटतंय, मी बोलतोय म्हणून तुम्हाला बरं वाटतंय, आत्ताचा विषय नाही. पण जीव जेव्हा जीवाची संगती करतो त्यावेळेला ती संगती सुखाला कारण होते का? होत नाही. अरे मग तो चेतन आहे ना, का सुख मिळू नये? जड आहे म्हणून जर सुख मिळत नाही तर चेतनत्व जीवाच्या ठिकाणी आहे, तिथं सुख मिळायला पाहिजे की नाही? ज्या कारणाने सुखाची अव्यक्तता तुम्ही सांगता, त्या कारणाची अनुपलब्धी जर अन्य कारणामध्ये सिद्ध होत असेल तर त्या कारणाच्या संबंधानं तिथं अनुपलब्ध झालेलं सुख इथं उपलब्ध व्हायला पाहिजे की नाही? बोला. व्हायला पाहिजे, पण होत नाही. का होत नाही? त्याचं दुसरं कारण मी आपल्याला सांगतो. जीव चेतन आहे पण जीव सुख देऊ शकत नाही. याचं महत्वाचं कारण जीव अपूर्ण आहे म्हणून. संसार जड आहे म्हणून सुखाला कारण नाही, आणि जीव अपूर्ण आहे म्हणून सुखाला कारण नाही. जीव परिपूर्ण नाही महाराज. ममैवांशो जीवलोके अंश. अंश म्हटलं की अपूर्णता. जीव हा अपूर्ण आहे म्हणून तो सुखाला कारण नाही. मग जडत्व आणि अपूर्णता हे सुख न मिळण्याची दोन कारणं जर आपल्याला बाजूला करता आली तर ही दोन कारणं वगळून कुणाची संगती करता येते का? की त्याच्या ठिकाणी जडत्व नसावं आणि त्याच्या ठिकाणी अपूर्णता नसावी, असा तिसऱ्या बरोबर संग करा. जो जडही नाही आणि अपूर्णही नाही असा कोण आहे? एक देव. देव जडही नाही आणि देव अपूर्णही नाही, देव परिपूर्ण आहे. ओम पूर्णमद आहे ना, आपण रोज म्हणतो, मला विस्तार करायचं कारण नाही. परमात्मा परिपूर्ण आहे, परमात्मा व्यापक आहे, परमात्मा अंशी आहे, परमात्मा अपरिच्छिन्न आहे आणि परमात्मा चिद्रूप आहे. चिद्रूप असल्यामुळे जडत्वाचा बाध त्याच्या ठिकाणी होतो आणि व्यापक असल्यामुळे अपूर्णतेचा बाध त्याच्या ठिकाणी होतो. तिथं अपूर्णताही नाही, तिथं जडत्वही नाही. मग अपूर्णता आणि जडत्व हे दुःखाला कारण असणाऱ्या दोन गोष्टी, त्या जर परमात्म्य चिंतनातून आपण जर बाजूला काढल्या तर परमात्म्याची संगती करा. संसाराची संगती करून सुख नाही, कारण जडत्व आहे. जीव चेतन आहे पण जीवाची संगती करून सुख नाही, कारण अपूर्णता आहे. मग जडत्व आणि अपूर्णता काढून टाकून जो परमात्मा चेतनही आहे आणि पूर्णही आहे त्याची संगती केली तर सुख मिळेल का? त्याची संगती केली तर सुख मिळेल का? मिळायला पाहिजे, मिळायला पाहिजे. पण मी आपल्याला याच्या पुढे सांगतो, देवाची संगती करूनही सुख मिळेलच याची शाश्वती नाही. विठ्ठला विठ्ठला. कारण त्याचं सांगतो सोप्या भाषेमध्ये. आपण त्याची संगती करून जर त्याने आपल्याला सुख दिलं असतं तर त्या सुखासाठी तो वैकुंठ सोडोनी संत सदनी का आला असता? सांग. काहीच कारण नाही. संतांचे सुख झाले या देवा, झाले या देवा. संतांचे सुख झाले या देवा, झाले या देवा.
म्हणून सेवा संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. तो परमात्मा मग सुखास करता खाली आला नसता तर जर तो सगळ्याला सुख देणारा ठरला असता. संसाराची संगती होत नाही कारण जडत्व आहे. जीवाची संगती होत नाही कारण जडत्व नाही पण अपूर्णता आहे. परमात्म्याची संगती केली पाहिजे कारण जडत्वही नाही आणि पूर्णताही आहे. पण परमात्म्याच्या संगतीचं सुख सुद्धा आपल्याला समाधान देऊ शकत नाही. याची अनेक कारणं मी आपल्याला सांगतो. अगदी साधं सोपं कारण मी आपल्याला सांगितलं आणि अजून एक महत्त्वाचं कारण सांगतो. देवाच्या संगतीत पूर्णता आणि व्यापकता आणि जडत्व नसल्यामुळे, व्यापकता असल्यामुळे आणि जडत्व नसल्यामुळे जर सुख मिळत असेल तर कदाचित वेदांत सांगतो म्हणून मिळतही असेल. पण अडचण ही आहे की आपण देवाची लाख संगती करू हो, त्यांनी करून घेतली पाहिजे ना. आम्ही लाख प्रयत्न करू देवाच्या संगतीत जायला की तो पूर्ण आहे बाबा, तो चेतन आहे म्हणून आम्ही लाख धावपळ करू, त्यांनी जवळ येऊ दिलं पाहिजे तर संगती होईल का नाही. आम्ही प्रयत्न करू संसाराची संगती करायला, संसार जवळ येऊ देईल पण सुख नाही. जीवाची संगती करायला जीव जवळ येऊ देईल, सुख नाही. देवाच्या संगतीमध्ये सुख आहे पण तो जवळ येऊ देत नाही. आतापर्यंत काय काय केलंय हे नुसतं आठवलं तरी देवाजवळ जायचं धाडस होत नाही. तो जवळच येऊ देत नाही. महाराज आम्ही लाख प्रयत्न करू पण त्याने जवळ येऊ दिलं पाहिजे की नाही. आणखीन त्याच्या पुढे सांगतो, तो का जवळ येऊ देत नाही. का जवळ येऊ देत नाही. खरं म्हणजे जवळ येऊ न देण्याचं सामर्थ्य त्याच्यातही नाही आहे. पण तो आपल्याला जवळ येऊ देत नाही. का जवळ येऊ देत नाही, का त्याचं कारण असं आहे. मी साधं उदाहरण आपल्याला सांगतो. पारा असतो ना, पारा, तो पारा तुम्ही कधी जर पाहिला असेल, जर पाहिला नसेल तर घरी जा आणि घरचं थर्मामीटर फोडा, त्याच्या बुडाशी पारा असतो थोडा, तो बघा. तो जो पारा असतो त्या पाऱ्याचे दोन थेंब एकमेकांच्या बाजूला ठेवले तर ते स्वतंत्रतेने दिसतात. ते चुकूनही थोडे एकमेकांच्या जवळ आले तर ते दोन राहत नाहीत, ते एक होऊन जातात. बघितला पारा कधी, आपल्याला असा प्रयोग करून कधी बघा. ते पाऱ्याचे दोन थेंब जवळ आले की ते एकमेकाशी एकच होऊन जातात, ते वेगळे राहू शकत नाहीत. त्यांनी किती प्रयत्न केला तरी ते वेगळे राहू शकत नाही. तसं परमात्म्याचं संगतीचं सुख आपल्याला मिळू शकत नाही. याचं महत्वाचं कारण हेच आहे की ज्यांनी परमात्म्याची संगती करण्याचा प्रयत्न केला ते परमात्मा रूपच झाले. मग सुख मिळायचं कुठलं बोला. विठ्ठला विठ्ठला. आता पुन्हा थोडं मागून चला. जडाची संगती होत नाही, संसाराची संगती होत नाही कारण जड आहे म्हणून चेतन निवडावा जीव. जीवाची संगती होत नाही कारण अपूर्णता आहे.
मग जडत्वही जावं आणि अपूर्णताही जावी म्हणून देवाची संगती केली, कारण पूर्ण आणि चेतन आहे म्हणून. तर देव आपल्याला जवळ येऊ द्यायला तयार नाही, कारण जो जो त्याची संगती करायला जातो त्याला तो वेगळा ठेवत नाही. म्हणून परमात्मा असंग आहे असं वेदांतामध्ये चिंतन येतं. परमात्मा हा संग करण्याच्या योग्यतेचा नाही, परमात्मा असंग आहे, त्याचा कुणाचाही संग होऊ शकत नाही, कारण ज्याने संग करण्याचा प्रयत्न केला त्याला त्यांनी वेगळं ठेवलेलं नाही. मग तिथं आपला संग होऊ शकत नाही. मग असा पर्याय निवडा की जे चेतनही आहे, जे पूर्णही आहे आणि जे संघामध्ये यायची परवानगीही देतं, अशा तिन्ही पर्यायांची परिपूर्ती जिथं होते त्याचा संग करा. आणि असं जर कोण असेल तर ते फक्त संत महात्मे. संत चेतन आहेत, संत परिपूर्ण आहेत आणि आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या संसाराची आसक्ती दूर करण्याकरता संत महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये एवढी मोठी तळमळ आहे की आपण नाही म्हटलं तरी ते स्वतः येऊन आपल्या संगतीमध्ये राहतात. म्हणून त्यांच्या संगतीतच सुख मिळतं. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चिंतन वैष्णवा संगती सुख वाटे, वैष्णवा संगती सुख वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने तुकोबाराय म्हणून सांगतात की जर जगतामध्ये संगती करायची असेल तर संसार जीव आणि परमात्मा यांच्यापेक्षा जास्त सुखाची संगती ही फक्त वैष्णवांची संगतीच असू शकते. अन्याची संगती ही सुखाला कारण होऊ शकत नाही. आता जडाची संगती सुखाला कारण होत नसेल तर माणसं संसार का करतात?
जीवाची संगती जर सुखाला कारण होत नसेल तर माणसं लग्न का करतात, परिवार का निर्माण करतात? जर देवाची संगती सुखाला कारण होत नसेल तर माणसं वारीला का येतात? या सगळ्यामध्ये सुखाचं चिंतन करताना त्याच्यातही आपल्याला तारतम्यानं विचार करून गेला पाहिजे. जड जे आपल्याला सुख देतं, जीवाकडून जे सुख प्राप्त होतं आणि परमात्म्याकडून जे सुख प्राप्त होतं, या सुखाला सुख म्हणता येतं, पण त्याला सुद्धा काही मर्यादा आहे. त्याला सुद्धा काही मर्यादा आहे. मी आपल्याला याच्या पुढे जाऊन थोडंसं वेगळं बोलतो. सगुण साकाराचं चिंतन करा म्हणजे मी आपल्याला काय म्हणतो ते कळेल. आत्ता निर्गुणाचं चिंतन आणि परमात्म्याच्या सगुण साकारातल्या व्यापकत्वाचं आणि सर्व गुण संपन्नतेचं चिंतन आत्ता इथं करू नका. मी ज्या मर्यादेत बोलतोय तेवढ्याच मर्यादेत आपण घ्या. जीवाकडून मिळणारं सुख सुख आहे, जगाकडून मिळणारं सुख व्यावहारिक का असेना सुख आहे, परमात्म्याकडून मिळणारं सुख सुख आहे, पण ही तिन्ही प्रकारची सुख ही परिच्छिन्न सुख आहे. ऐका, तिन्ही प्रकारच्या परिच्छिन्नता आपल्याला इथं लावता येतात. जर देवाकडून सुख मिळालं नसतं तर माणसं वारीला का आली असती? म्हणजे वारीला आल्यानंतरच सुख मिळतं. ही वारी पंढरपूरची का अहमदनगरची? कुणी असेल तर वाईट वाटून घेऊ नका बरं का. मला एक कुठलं तरी नाव पाहिजे होतं म्हणून तुम्ही बाकी दुसऱ्या कुठल्याही गावाचं नाव घेतलं तरी मला काही म्हणायचं नाही त्याच्याबद्दल. पंढरपूरलाच हे सुख मिळतं असं जर म्हणायचं असेल, ही जर सुखाची मानदूस असेल, नामदेवराय म्हणतात तसं ही जर सुखाची मानदूस असेल तर पंढरपूरमध्ये मिळणारं सुख, या सुखाचा विचार केला तर त्याला एक देश परिच्छिन्नता लागली. लक्षात घ्या, एका मर्यादेत आलं ते देशाचा महत्व आलं. जर जीवाकडून जे सुख आपल्याला मिळत असेल त्या सुखाचा विचार केला तर त्याला व्यक्ती परिच्छिन्नता लागली. लागली का नाही बोला? आणि जर ते सुख आपल्याला जडाकडून मिळत असेल तर तिथं वस्तू परिच्छिन्नता लागली. लागली की नाही? म्हणजे देश काल वस्तू व्यक्ती परिच्छिन्नता, या परिच्छिन्नतेतच त्या सुखाचा विचार होतो. पण संतांच्या संगतीचा विचार करताना तुम्ही काही जरी नाही केलं, ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये जे सुख मिळतं ते इथं बसून मी ज्ञानोबारायांचा सेवक आहे म्हणलं की तुम्हाला मिळतं. विठ्ठला विठ्ठला भले म्हणविता संतांचे सेवक, आई त्याची भीक सुखरूप तुकोबाराने म्हटलं. म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस पुढे पुढे आस उरेना, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस पुढे म्हणविता
त्यांचे दास पुढे आस उरेना. सुखाचं चिंतन करताना तारतम्यानं जर विचार केला तर संतांच्याच संगतीत सुख का मिळतं याचं चिंतन आपल्याला याही पद्धतीनं करता येऊ शकतं. तुकोबारायांनी या अभंगामधून वैष्णवांच्या संगतीमध्ये प्राप्त होणाऱ्या सुखाचं जे चिंतन केलं त्या चिंतनाचा विचार करताना आणखीन एका गोष्टीचा महत्त्वाचा असा विचार आपल्याला करावा लागेल की तुकोबारायांनी हे सुख फक्त आहे एवढंच सांगितलं नाही तर याच्याही पलीकडे जाऊन हे सुख आम्हाला का मिळालं, हे सुख मिळवताना आम्हाला काय योग्यता प्राप्त करून घ्यावी लागली याचं चिंतन नंतरच्या चरणामध्ये आपल्याला पाहता येतं. काय काय केलंय त्याच्यासाठी आम्ही लाज सांडली, आम्ही मान सांडला, हे सगळं आम्ही शंका सांडून टाकली, हे सगळं भय सांडून टाकलं, हे आम्ही सगळं सांडून टाकलं. आम्हाला दुसरं काहीही माहिती नाहीये. आम्ही काय काय याच्यातून केलंय. नाचे गाय उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने, ही अवस्था आम्ही प्राप्त करून घेतलेली आहे. या अवस्थेचंही चिंतन तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलंय. कारण संतांची संगती हा पोरासोराचा खेळ नाही. याच्यामध्ये काय करावं लागतं याचं चिंतन तुकाराम महाराजांनी केलं आणि हे चिंतन करताना तुकाराम महाराजांनी काय मिळालं याचं चिंतन ज्या हेतूने केलंय त्याच्यापेक्षा पुढच्या हेतूने जे मिळालेलं आहे ते आम्हाला तुम्ही सांभाळून दिलं पाहिजे अशी प्रार्थना आणि मागणी ही सुद्धा परमात्म्याकडे याच अभंगातून केली. कारण संतांचं सुख हे कदाचित मिळणं हा एखाद्या वेळेला आपल्या साधनाचा परिपाक असतो, पण संतांची संगती मिळवण्याकरता जेवढं साधन करावं लागतं त्याच्यापेक्षा जास्त साधन मिळालेलं संतांचं सुख टिकवण्याकरता करावं लागतं. याच्याकरता ते माणसाच्या हातात नाही आहे, त्याच्याकरता परमात्मा लागतो. याच्याकरता म्हणून तुकाराम महाराजांनी शेवटी त्याचं चिंतन केलंय की आम्हा जगदीशे सांभाळावे. बस आता तुम्ही वाटेल ते करा, तुम्हाला काय सायास करायचा तो करा, पण आता आम्हाला तुम्ही सांभाळलं पाहिजे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे, आपुल्या सायासे आम्हा सांभाळावे. याचा अर्थ काय? इथं सांभाळणं या पदाचा अर्थ काय करायचा? देवानी आपल्याला सांभाळावं अशी तुकाराम महाराज अपेक्षा व्यक्त करतात. तुकाराम महाराजांना काय सांभाळायचंय, कशापासून सांभाळायचंय? ज्या 4 जणांपासून, ज्या 4 गोष्टीपासून जगतामध्ये सांभाळावं लागतं ते तर तुकाराम महाराजांनी सगळं काढून टाकलंय. भय गेलंय, लाज गेली, शंका गेली आणि मान गेला. या 4पासूनच जीवाला सांभाळावं लागतं. याच्या पलीकडे 5वा प्रकार नाही की ज्याच्यामुळे जीवाला सांभाळावं लागतं. जीवाला दुसऱ्याच्या भयापासून सांभाळावं लागतं, जीवाला दुसऱ्याकडून होणाऱ्या अपमानापासून सांभाळावं लागतं. मी आता भागवतातली एक प्रमाण जर काढून द्यायला लागलो तर भगवंतांनी कुणाचा अपमानातून सांभाळलं, कुणाला भयातून सांभाळलं, कुणाला शोकातून सांभाळलं, कुणाला लज्जेतून सांभाळलं. द्रौपदीचं चिंतन करा, भगवंतांनी लज्जा राखली, लज्जेपासून सांभाळलं. केलं की नाही चिंतन? कितीतरी उदाहरणं, एकेकासाठी एक कथानक आपल्याला भागवतात महाभारतामध्ये सापडतात. मला आत्ता ती कथानक सांगायची नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात की हे 4 आम्ही काढून टाकले ना, हे गेलं आमच्या जवळचं. लाज गेली, भय गेला, शंका गेली, मान गेला. लाज भय शंका दुराविला. बस लाज दुराविली, शंका दुराविली, भय दुराविलं आणि मान दुराविला. आता आमच्या जवळ याचं काही नाही. बस तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. बस आता आमच्याजवळ याच्यापैकी काही राहिलं नाही. आम्ही कुणाला घाबरावं? अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती द्वितीयाद्वै भयम भवती. आम्हाला द्वितीयच राहिलं नाही काही. आम्ही एकपणाचा अनुभव घेतो. कशाला घाबरायचं? भय गेलं. लाज गेली, कारण लाजेचा असं आहे महाराज, दोघांना लाज टाकता येते. ऐका, एक ज्याला लाजेपासून भीती वाटते आणि जो ब्रह्मज्ञानाची किंवा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेतो, भक्तीची प्राप्ती करून घेतो, त्याला लाज टाकून जाते किंवा त्याला लाज सोडता येते. आणि दुसऱ्याला ज्याला पहिल्यापासूनच लाज नसते की नाही त्याला एक लाज सोडता येते. दोघंच जगतामध्ये असे की ज्यांना लाजेचं चिंतन ज्यांच्या बाबतीत करता येत नाही. मी दुसऱ्याचं सांगत नाही किंवा दुसऱ्याचं घडलेलं अपमान होऊ नये म्हणून माझ्यावर घेऊन सांगतो. आम्ही जेवायला बसलो होतो, कीर्तन करतो. ग्रहस्थ आले यजमान आणि त्यांनी सांगितलं, महाराज निवांत होऊ द्या बरं का, लाजू नका. मी म्हणलं पहिलेच सोडून दिली. त्याला 2 मिनिटं कळलंच नाही काय काय म्हणतात हे. त्याला वाटलं काय लाडू खायचं सोडून दिलाय का, भात खायचं सोडून दिलाय का, पोळी खायची. तर म्हणलं काय सोडून दिली? म्हणलं लाज.
पहिलेच सोडून दिली, आता काही लाजेचा विचारच नाही. लाजायचं काय कारण आहे? कशा करता मी आपल्याला हे सांगतो, या चारापासून माणसाला सांभाळावं लागतं. आपण रामायणाचं चिंतन करा, रामायणामध्ये सुद्धा याची अनुकूल कथानक आपल्याला तशा तशा चरित्र भागामध्ये मिळत जातील. आत्ता मला त्याचा विस्तार करायचा नाही. जर ह्या ज्याच्यापासून सांभाळावं लागणार आहे त्या सर्व गोष्टी दुराविल्या आहेत, तर मग आता सांभाळावे कशापासून? कशासाठी? प्रार्थना देवाजवळ करायचं काय कारण आहे? सांभाळावे याच्यासाठी प्रार्थना. पण कशापासून सांभाळावे? दुसऱ्यापासून सांभाळावे तर भय गेलंय, स्वतःपासून सांभाळावे तर लाज गेली. कशापासून सांभाळावे? विचारापासून सांभाळावे तर शंका गेली. दुर्विचारापासून सांभाळावं म्हटलं तर शंका गेली, लाज गेलं, मान अपमान गेले तुमचे. मग आता कशापासून सांभाळावं? आम्हा जगदीशे सांभाळावे, कशापासून सांभाळावं कळत नाही. अजून एक सांगतो, याच्यातला विचाराला एक अनुकूल व्हावं म्हणून फक्त सांगतो. आणखीन एक याच्यामध्ये असं आहे, बरं, परमात्मा जरी सांभाळणारा असला तरी परमात्मा सांभाळा म्हणलं की सगळ्यांना सांभाळत सुटत नाही महाराज. देवा मला सांभाळ म्हणलं की परमात्मा येतो आणि कडेवर घेऊन चालायला लागतो, असं कधीच होत नाही. परमात्मा आपल्याला ज्या पद्धतीनं सांभाळतो त्या पद्धतीमध्ये सुद्धा प्रकार आहे. परमात्मा आपल्याला ज्या ज्या पद्धतीनं सांभाळतो, कोणकोणत्या पद्धतीनं, त्याचे जेवढे प्रकार आहेत तेवढ्या आपली अवस्था आहे. आपण कोणत्या अवस्थेवर असतो याच्यावरून परमात्मा आपल्याला कसं सांभाळायचं हे ठरवत असतो. आपली अवस्था कोणती? अगदीच जर जडमूड, अगदी ह्याच्या पुढं उदाहरणानं जर बोलायचं झालं तर गजेंद्राचं आख्यान पहा. गजेंद्रासारख्याला सांभाळायचं झालं तर त्याची अवस्था काय हे बघून त्याला यायचं का न यायचं तो ठरवतो. जर त्याच्यापेक्षा उच्च अवस्था असेल तर त्याला यायचं कारण नाही, तो जागेवर बसून त्याला सांभाळू शकतो. आपली अवस्था कोणती याच्यावर परमात्मा आपल्याला कसं सांभाळतो हे ठरवायचं असतं. मी आपल्याला याच्याही पुढे सांगतो. ज्यांना कुणाला संसाराची भीती वाटत नाही किंवा संसार सागराची भीती वाटत नाही, पण ज्यांना पलीकडे जायचंय, ते जेव्हा देवाला प्रार्थना करतात तेव्हा देव त्यांनाही सांभाळतो. पण कसा सांभाळतो? तुम्ही काही चिंता करू नका, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तरुण जा म्हणलं की ते निघतात, कारण त्यांच्या अंगात ताकद आहे, त्यांना भीती नाही. ज्यांच्या अंतःकरणामध्ये ताकद आहे पण भीती निर्माण झालेली आहे, आम्हाला जाता येतं पण नक्की संसार कसा आहे माहिती नाही, या संसाराची खोली माहिती नाही, त्याला देव कमरेवर हात ठेवून सांगतो, प्रमाणं भवाब्धे इदं मामकानां नितंबः कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यैर्धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रमाणं भवाब्धे मामकानां इदं प्रमाणं भवाब्धे, हे एवढं तो सांगतो आणि सांगतो आता काही भीती नाही, चला पुढे. तोही जातो. ज्याला पाण्यात उतरायलाच नको वाटतं तो म्हणतो, देवा आम्हाला भीतीच वाटते, पाण्यात पाऊलच पोहता येतं वेळ प्रसंगामध्ये पण पाऊलच ठेवावं वाटत नाही. मग तारू भला पांडुरंग, मग तो तारू होतो, त्याला पलीकडे घेऊन जातो. जो म्हणतो की देवा नाही, त्या नाव्यात सुद्धा बसायची आम्हाला भीती वाटते, मग परमात्मा त्याच्यासाठी आणखीन वेगळं रूप धारण करतो. बस. तुकाराम महाराजांची भाषा जर बोलायची झाली, त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजेठी, भावा एकासाठी खांदावाई आपुलिया, भावा एकासाठी खांदावाई आपुलिया. त्याचे पायी घाला त्यांच्यासाठी परमात्मा त्यांना खांद्यावर घेऊन जातो, पाण्याचा स्पर्शही होऊ देत नाही. तालू भरा पांडुरंग पाव भिजो निधी अंग, तो हातपायाला पाणी लागू देत नाही. पण ज्यांना थोडी ताकद आहे, ज्यांचा काही अधिकार सिद्ध झालाय, त्यांना मात्र परमात्मा सांभाळतो. ते असं हाताला धरून सांभाळत नाही. महाभारताने वर्णन केलंय, परमात्म्याला ज्याला सांभाळायचं असतं आणि ज्याचा अधिकार सिद्ध झालेला आहे त्याला परमात्मा कसं सांभाळतो हे सांगताना महाभारताने अतिशय सुंदर पद्धतीनं सांगितलं. न देवा दंडम
आदाय रक्षन्ति पशुपालवत यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम. महाभारत असं बोलतं, न देवा दंडम आदाय रक्षन्ति पशुपालवत. एखादा पशुपालन करणारा गुराखी हा ज्या पद्धतीनं गायींचं रक्षण करतो हातामध्ये काठी घेऊन, तशा पद्धतीनं देव हातामध्ये काठी घेत नाही. न देवा दंडम आदाय, हातामध्ये दंड घेऊन परमात्मा आपलं रक्षण करत नाही. कशा पद्धतीनं? पशुपालवत. असा परमात्मा कधी हातामध्ये काठी घेऊन, तलवार घेऊन तुमचं आमचं रक्षण करत नाही. मग त्याला रक्षण करायचं तर तो कसं करतो? यंतु रक्षितुम इच्छन्ति, ज्याचं रक्षण करायची त्याची इच्छा आहे, काय करतो? बुद्ध्या संविभजन्तितम, प्राप्त झालेल्या संकटातून बाहेर पडण्याची फक्त बुद्धी देतो, बाकी तो काही करत नाही. रक्षण करतो म्हणजे तलवार घेऊन त्यांनी आपल्याला सांभाळलं पाहिजे अशी अपेक्षा नाही आहे. मग तो फक्त आपल्याला प्राप्त झालेल्या संकटातून बाहेर पडण्याची अनुकूल बुद्धी दिली की त्याचं रक्षणाचं काम झालं. आपलं रक्षण मग आपल्या सामर्थ्यावर, आपल्या अधिकारावर, त्यांनी दिलेल्या बुद्धीचा आश्रय करून आपल्याला सहज त्याच्यातून बाहेर पडता येतं. परमात्मा अशा पद्धतीनं राखत असतो. मी कशा करता हे आपल्याला सांगतो. आम्हा जगदीशे सांभाळावे हे जेव्हा तुकाराम महाराज बोलतात आणि हे बोलत असताना मधल्या दोन चरणामध्ये तुकाराम महाराजांनी जर आपल्याला प्राप्त झालेला अधिकार आणि आपली पारमार्थिक अवस्था जर प्रकट केलेली असेल तर एवढ्या उच्च पारमार्थिक अवस्थेवर राहणारे तुकाराम महाराज आता कोणत्या आधारानं परमात्म्याला सांभाळा म्हणून प्रार्थना करतात? काय गरज पडली तुकाराम महाराजांना? एवढा उच्च अधिकार तुम्हाला प्राप्त झालाय, देवाला सांभाळा म्हणून हात पाय जोडायचं काय कारण आहे तुम्हाला? आपल्या सामर्थ्यावर तुम्ही स्वतःला सांभाळू शकता, मग देवाला सांभाळा म्हणायचं कारण काय? म्हणून इथं सांभाळा या पदाचा अर्थ काय करायचा हे ठरवलं पाहिजे. मी आपल्याला फक्त एका वाक्यात सांगतो. मला फार माझ्या घड्याळाकडे मिनिटाला लक्ष आहे. मला एक दोन वाक्यामध्ये मी फक्त हे चिंतन सांगतो. सांभाळावे, काय सांभाळावे? काय सांभाळावे? आम्हा सांभाळावे. पण आम्हा सांभाळावे म्हणजे आमचं शरीर सांभाळावं का आमचं मन सांभाळावं का आमचा मान सांभाळावा का आमची निर्भयता सांभाळावी? काय अरे हे तर तुम्ही कधीच जिंकून आलात. पुढे या सगळ्याचं निर्दालन तुम्ही करून टाकलंय. लाज, भय, शंका, दुराविला, मान हे झालंय. दुराविला हे तुम्ही बोलून आलाय. भूतकालवाचक क्रियापद तुम्ही वापरलंय. दुराविला झालंय हे मागेच सगळं. मग आता कशाला सांभाळा? त्याचं उत्तर आपल्याला अभंगाच्या संबंधानं चिंतन करताना एवढंच द्यावं लागतं की प्राप्त झालेली संत संगती ही पुन्हा आमच्यापासून वेगळी होऊ नये याच्यासाठी तुमच्या सायासे आम्हाला सांभाळा. विठ्ठला विठ्ठला. कारण संत संगतीतली सांभाळण्याची भाषा तुकाराम महाराजांनी इथंच वापरली असं नाही. हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी. हरिजनासी एकदा भेटी झाली की अंग संग तुटी न हो. हरिजना सवे आणि हरिजनासी. आमच्याकडे हरिजनासी असा पाठ, तुमच्याकडे काय मला माहिती नाही, पण हाच आहे ना. मग बरं झालं तुम्ही आम्ही एक झालो. हरिजनासी भेटी नहो अंग संग तुटी. अंग संग तुटी होऊ नये याच्याकरता देवाजवळ प्रार्थना करावी जर लागत असेल तर त्याच अर्थानं तुकाराम महाराज इथं आम्हाला सांभाळावे म्हणतात. हे आम्हा सांभाळावे, हे आम्हा म्हणजे कुणाला? कारण आधीच्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी वापरलेला शब्द, आत्मवाचक वापरलेला शब्द हा प्रथम पुरुषी एकवचनी शब्द वापरला. काय शब्द वापरला? मी. प्रथम पुरुषी एकवचनी म्हणजे मी. प्रथम पुरुषी एकवचनी म्हणजे मी. तुकाराम महाराजांनी वापरलेले शब्द आपण पहा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणिक मी देवा काही नेणे. आणिक मी म्हणणारे तुकाराम महाराज एकदम शेवटच्या चरणामध्ये आम्हा म्हणतात. काय कारण असेल? आधी सगळीकडे मी म्हणणारे, गायनाचे उडे मी, आपुलिया छंदे आनंदे गायनाचे उडे मी, लाज भय शंका दुराविला मान कुणी मी, नकळे साधन या परते कुणाला मला. मग आम्हा हा शब्द कुठून आला? आम्हा हे एकदम बहुवचनी शब्द तुकाराम महाराजांना मी वरून आम्हावर येण्याकरता काही कारण लागतं महाराज. 2 कारण आहेत त्याची. पहिलं कारण असं आहे, अधिकाराचं सत्तांतर झालं की मीचं आम्हा होतं.
अधिकाराचं सत्तांतर व्हावं लागतं. लहानपणी मी म्हणणारा मुलगा मोठेपणी कोणीतरी मोठा हुद्देदार झाला की आम्हाला पाणी आणा असं म्हणतो. जो लहानपणी मला पाणी द्यावं असं म्हणत होता तो एकदम हबहप झाला की आम्हाला पाणी आणा असं म्हणतो. मग आम्हाला म्हणण्यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत झालेलं सत्तांतर कारण आहे. आणि दुसरं कारण काय आहे, एकापासून अनेकापर्यंत जेव्हा यावं लागतं तेव्हा मीच आम्ही होत असतं. जे एक वचनी आहे त्याचं अनेक वचन करत असताना प्रथम पुरुषी एक वचनाचं अनेक वचन करताना काय होईल, मीच काय होईल, आम्ही होईल की नाही. मग मीच जर अनेक वचनी आम्ही होतं तर पहिल्यांदा मी म्हणणारे तुकाराम महाराज एकदम शेवटी आम्ही म्हणतात, म्हणजे त्यांच्यापेक्षा अजून कोणीतरी तिथं आलं पाहिजे की नाही. साधना करताना गायनाचे उडे मी एकटाच करतोय. लाज भय शंका दुराविला मान करताना हे सगळे यांना दूर करताना मी एकटाच करतोय. पण संगती मात्र एकट्याची नसते, तिथं मात्र मी आणि संत महात्मे. म्हणून आम्हाला एकमेकांच्या संगतीतून विलग करू नका, म्हणून आम्हा सांभाळावे. विठ्ठला विठ्ठला हे अभंगाचं ढोबळ चिंतन झालं. आता मला एक शंका आहे, ती शंका सुद्धा मला फार विस्ताराने मांडायची नाही, अगदी थोडक्या शब्दामध्ये मांडायची. शंका मांडतो आणि मग त्याचा खुलासा करून थांबतो. जास्त विस्ताराचं कारण नाही, आपण सगळे जाणकार आहात, मी बोलावं असं नाही. तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत वैष्णवाच्या संगतीचं सुख आपल्याला सांगतात. मुद्दा असा आहे, संगती ही एकामध्ये होत नाही, संगतीला द्वैत लागतं. ज्ञान अद्वैतात होतं, पण संगती करताना मात्र द्वैताची अपेक्षा आहे. मुद्दा असा आहे की ज्या दोघांमध्ये संगती होणार ती संगती एकमेकांपेक्षा कमी जास्त असणाऱ्यांमध्ये होईल का समान असणाऱ्यामध्ये होईल? समान. समानशीले व्यसनेषु सख्यम आपण नेहमी सांगतो, सगळ्यांना माहिती आहे. मृगामृगै संगमम अनुव्रजंती गावश्च गोभिस्तुरंगास्तुरंगै मूर्खश्च मूर्खै सुधिया सुदेवे समानशीले व्यसनेषु सख्यम. मी आपल्याला उदाहरण सांगतो, महाभारतात आहे, अगदी पहिल्या पर्वामध्ये आदिपर्वामध्ये आलेलं उदाहरण. द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यांचा संवाद आहे. ज्या वेळेला द्रोणाचार्यांनी पांडवांना ते सगळा प्रसंग हे खेळायला अरण्यामध्ये गेले होते, त्यांची विटी विहिरीमध्ये पडली, ती द्रोणाचार्याने बाणाने काढून दिली. मग भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांना बोलवलं आणि आमच्याकडे आमच्या मुलांना शिकवायला तुम्ही राहाल का, म्हणून आचार्य म्हणून राहाल का म्हणून जो विचारलं तो सगळा प्रसंग आपण डोळ्यासमोर आणा. त्या प्रसंगामध्ये भीष्माचार्यांनी आपण द्रोणाचार्य म्हणजे कोण, कुठून आलात, काय नाही, आपली पूर्वपीठिका काय आहे, इतिहास काय आहे, हे सगळं विचार. आणि त्याच्यामध्ये आपला इतिहास सांगत असताना द्रोणाचार्याने हा इतिहास भीष्माचार्यांना सांगितला. मी कोण काय ते सगळं सांगितलंय, मला त्याच्याशी कर्तव्य नाही आहे. आम्ही शिकायला गेलो, एका पाठशाळेमध्ये मी शिकलो, तिथं माझ्याबरोबर द्रुपद राजा हा माझा सहकारी होता. द्रुपद आणि मी हे दोघे आम्ही एका पाठशाळेत शिकलो. आणि मग पाठशाळेतलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकदा द्रुपद राजाने द्रोणाचार्यांना असं सांगितलं, शिक्षण झालं, आता इथून पाठशाळेतून बाहेर पडायचं, आपल्याला प्राप्त झालेल्या विद्येच्या अनुषंगानं आपला उदरनिर्वाह चालवायचा, प्राप्त झालेली वेदविद्या न विकता तिचा प्रचार प्रसार करायचा, हे दोघांनी ठरवलं. गुरुजींची अनुमती घेतली. बाहेर पडायच्या वेळेला द्रुपद राजाने द्रोणाचार्यांना सांगितलं की म्हणे द्रोणा असं आहे, दोघे एकमेकांचे मित्र आहेत, असं आहे म्हणे की माझ्या वडिलांचा मी अत्यंत आवडता मुलगा आहे, त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी त्यांचं सगळं राज्य मला दिलंय, आता मला राजगादीवर, मी इथून गेलो की मला राजगादीवर बसवणार. द्रोणाचार्याने सांगितलं, आनंद आहे बाबा, चांगली गोष्ट आहे, ज्याचं त्याचं प्रारब्ध. म्हणे तू कुठं जाणार, माझं प्रारब्ध जिकडं नाही तिकडं जाईल. तुझं प्रारब्ध राजगादीवर बसण्याचं आहे, माझं प्रारब्ध कदाचित रस्त्यावर फिरण्याचं असेल, कुणाला माहिती काय येते, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. प्राचीनाचे निबळे आली कृत्य कुशला कुशले व्योमांगी जिराले आभाळी जैसी. ज्ञानोबारायांनी 3ऱ्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे ज्याचं त्याचं प्राचीन प्रारब्ध आहे, जसं असेल तसं जावं लागेल. त्यांनी सांगितलं पण एक लक्षात ठेव, काय म्हणे मी जरी राज्यावर बसलेलो असलो तरी माझं राज्य, माझ्याजवळ असणारी सगळी संपत्ती, माझ्याजवळ असणारं सगळं गोधन, हे सगळं जे काही माझ्याजवळ आहे ना ते जणू तुझ्या मालकीचं आहे, तू म्हणशील तसं ते चालणार आहे, एवढं लक्षात ठेव आणि मग कुठेही जा.
द्रोणाचार्यांना अत्यंत आनंद झाला. इतका जीवाभावाचा मित्र आपल्याला भेटला, आनंद वाटला. हे निघून गेले. द्रोणाचार्य एक पर्णकुटी बांधून राहायला लागले. कालांतरानं द्रोणाचार्याने त्या कृपीशी लग्न केलं, गौतमीशी लग्न केलं. नंतर त्यांना अश्वत्थामा नावाचा मुलगा झाला. तो अश्वत्थामा मोठा झाला आणि एके दिवशी तो अश्वत्थामा रस्त्यावर खेळत असताना इतर त्याच आश्रमातले की ज्यांच्या आश्रयाला द्रोणाचार्य राहिले होते, त्या ऋषींच्या आश्रयात जिथं राहिले होते ज्या आश्रमामध्ये, त्या ऋषींची मुलं त्या आश्रमाच्या मालकीचं असणारं जे गोधन होतं त्या गायींचं दूध काढून पित होती आणि म्हणून अश्वत्थामा सुद्धा रडायला लागला की मलाही दूध पाहिजे. द्रोणाचार्यांना वाईट वाटलं, काय आपलं जीवन आहे, एवढी मोठी विद्या आपल्या हातात असून आपल्या मुलाला वाटीभर दूध देण्याची आपल्यामध्ये ताकद नाही. वाईट वाटलं, डोळ्यात पाण्याचे थेंब उभे राहिले. द्रोणाचार्य विचार करतात काय करावं. शेवटी काही ना काहीतरी करेन, मी कुणाकडे तरी जाईन, कारण मी यांच्याकडेच जर गाय मागितली तर कदाचित त्यांच्या मुलांना दूध मिळणार नाही. या व्यापक तळमळी पोटी द्रोणाचार्य म्हणाले मी ज्यांच्याकडे जास्तीत जास्त गायी आहेत त्यांच्याकडून गायी मागून आणली. आता गायी मागायला म्हणून द्रोणाचार्य बाहेर पडले. अनेक ठिकाणी फिरले, पण दुर्दैवाने त्यांना गाय देणारं, दान देणारं कुणी भेटलं नाही. परत आले. परत जेव्हा आश्रमामध्ये आले तेव्हा त्यांनी असं पाहिलं की आपल्या आश्रमामध्ये किंवा आपल्या मुलाला त्या आश्रमामध्ये आपल्या अश्वत्थाम्याला काही ऋषीपुत्र हे पाण्यामध्ये पीठ कालवून दूध म्हणून देत होते. उपमन्यूचं कथानक असंच आहे. पाण्यामध्ये पीठ कालवून आपल्या मुलाला दूध म्हणून देत होते आणि आपलाही मुलगा मी दूध प्यायलो, मी दूध प्यायलो असं म्हणून नाचायला लागला. इतका आनंद त्याला, मी दूध प्यायलो, मला दूध मिळालं. आणि मग त्यात ते बाकीचे मुलं मात्र हसायला लागले. बघा याला दूध म्हणतात का, किती मूर्ख आहे हा, पाण्यामध्ये आम्ही पीठ कालवून दिलं तरी हा दूध म्हणून पितो. अपमान झाला. द्रोणाचार्यांनी ते पाहिलं. मुलाचा निरागस आनंद आहे, पण त्या आनंदामध्ये सुद्धा अपमान आहे हे त्यांना जाणवलं आणि नाराज झाले आणि आपल्या बायकोला आणि अश्वत्थाम्याला तिथून घेऊन निघाले. कुठं जाऊ आठवलं, द्रुपद राजाने शब्द दिला होता. द्रुपदाच्या दरबारामध्ये आले. सांगितलं राजा मी तुझा मित्र द्रोण, ओळखलं का मला. द्रुपदाने द्रोणाचार्यांकडे पाहिलं. महाराज दाढी वाढलेली, जटा वाढलेला, तेज होतं पण ते तेज मलिन झाले. अंगावर धड वस्त्र नाही, पायामध्ये धड वाहना नाही, बायको तशीच, मुलगा तसाच, तसे आलेले द्रुपद राजाला द्रोणाचार्यांना ओळख द्यायची लाज वाटली. इतका घनिष्ठ संबंध, इतका स्नेहाचा संबंध, पण परिस्थिती बदलली की माणसं पाठ फिरवतात. वारं आलं की घराचे वासे सुद्धा दिशा बदलतात. माणसं बदलतील नवल काय. द्रुपद राजाने सांगितलं ओळखत नाही तुम्हाला. अरे म्हणे मी तुझा मित्र आहे, आपल्या दोघांचं सख्य होतं, जीवाभावाचं सख्य होतं, ओळखत नाहीस का. त्यावेळेला द्रुपद राजा जे बोलला द्रोणाचार्यांना ते मला आत्ता इथं उपयोगाचं. द्रुपद राजा द्रोणाचार्यांना असं म्हणाला तुम्ही काय म्हणून आपलं मैत्र सांगता हो, काय सांगता. न दरिद्रो वसुमतो ना विद्वान विदुष सखा न शूरस्य सखा क्लिबहा सखी पूर्वम किमिष्यते. काय म्हणून तुम्ही पूर्वीचं सख्य सांगता. सखी पूर्वम, पूर्वम सख्य सखी किमिष्यते, कशासाठी मला हे सांगताय तुम्ही. आपण पूर्वी मित्र होतो, आपण स्नेहाने राहतो, कशासाठी वर्तवण करून बोलताय. अरे एखादा दरिद्री मनुष्य एका श्रीमंताचा मित्र होऊ शकत नाही. माझी अवस्था बघा, सोन्याच्या सिंहासनावर बसलोय आणि तुम्हाला पायात घालायला वाहना नाही, तुम्ही काय सख्य सांगता. न दरिद्रो वसुमतो ना विद्वान विदुष सखा. जो मूर्ख मनुष्य आहे तो पंडिताचा मित्र होऊ शकत नाही. जो शूर मनुष्य आहे तो षंढ पुरुषाचा मित्र होऊ शकत नाही. मैत्री कुणामध्ये होती माहितीये तुला द्रोणा. तू कोण आहेस मी ओळखत नाही. तू म्हणतोस मी द्रोण आहे म्हणून मी तुला सांगतो. तुला ओळखत नाही. तू द्रोण आहेस, पत्राळ आहेस का अजून कोण आहेस, काही घेणं देणं नाही मला. अपमानास्पद बोलला महाराज द्रुपदराज. आणि त्यांनी सांगितलं तुला माहितीये कुणाकुणामध्ये सख्य होऊ शकतं. ययोरेव समम वित्तम ययोरेव समम श्रुतम तयोर विवाहो सख्यंच न पुष्टा विपुष्टयो. द्रुपद राजा बोलला अरे ज्याची व्यावहारिक स्थिती समान आहे, ययोरेव समम वित्तम, ज्यांची व्यावहारिक स्थिती समान आहे, किंवा ययोरेव समम श्रुतम, किंवा ज्यांची कुल समान आहेत. कुल समान पाहिजे. आपल्याला आपल्या घरातली मुलगी दुसऱ्या घरी द्यायची असेल किंवा आपल्या मुलाला दुसऱ्या घरातली मुलगी करून घ्यायची असेल तर आपण कुळ पाहतो की नाही. आपल्या बरोबरच्या अवस्थेतले आहेत का नाही पाहतो की नाही. पाहतो. ययोरेव समम वित्तम ययोरेव समम श्रुतम तयोर विवाहो, त्या दोघातच विवाह होऊ शकतो. सख्यंच, त्या दोघातच सख्य होऊ शकतं. न पुष्टा विपुष्टयो, एक पुष्ट आहे आणि एक अपुष्ट आहे, या दोघांमध्ये सख्य किंवा विवाह होऊ शकत नाही. हा सिद्धांत अबाधित सिद्धांत, याच्यात चूक काही नाही.
द्रुपद राजा हे चुकीचं बोलला द्रोणाचार्यांना, कारण त्यांचं सख्य होतं हा प्रश्न वेगळा आहे, पण त्यांनी मांडलेला सिद्धांत चुकीचा नाही हे मला आपल्याला सांगायचं. ज्या दोघांमध्ये सख्य व्हायचं त्या दोघांमध्ये काहीतरी समानता, मैत्री होण्याकरता काहीतरी समानता पाहिजे की नाही. कमीत कमी दोघंही तंबाखू खाणारे पाहिजे तर सख्य होईल की नाही. म्हणजे एका जवळ तंबाखू आहे दुसऱ्या जवळ चुना आहे, झालं मैत्र, मान्य आहे ना. काहीतरी समानता पाहिजे, काहीच समानता नाही आणि कशामुळे शक्य होईल, होणार नाही. मग त्याने हाकलून दिलं, ते तिथून निघाले. मग ते भीष्माचार्यांकडे आले, त्यांनी पांडवांना शिकवलं. मग अर्जुनाने कौरव पांडवांनी विचारलं, म्हणे काय गुरुदक्षिणा द्यायची. मग त्याने गुरुदक्षिणाचं पहिल्यांदा तर नकोच म्हणाले. अर्जुनाने फारच पाठपुरावा केला. मग ते म्हणाले, तुम्हाला जर मला दक्षिणाच द्यायची असेल गुरुदक्षिणा तर एक काम करा, द्रुपद राजाच्या मुसक्या बांधून माझ्यासमोर उभं करा, एवढीच गुरुदक्षिणा. दृष्टांत पुढचा मला महत्वाचा नाही आहे. ययोरेव समम वित्तम ययोरेव समम श्रुतम, किंवा न दरिद्रो वसुमतो ना विद्वान विदुष सखा, या दोन्ही प्रमाणाच्या आधाराने, किंवा समानशीले व्यसनेषु सख्यम या पंचतंत्रातल्या प्रमाणाच्या आधारानं जर आपण विचार करायला लागलो तर दोघांची संगती होते ती समान अवस्थेतली होती. बरोबर. आता तुकोबाराय या अभंगामध्ये वैष्णवा संगती असं म्हणतात. याचा अर्थ तुकाराम महाराजही वैष्णव पाहिजेत आणि ज्यांची संगती केली तेही वैष्णव पाहिजे. मग जर तुकाराम महाराज पहिलेपासूनच वैष्णव होते तर लाज भय शंका दुराविलामान हे करायचं काय अडलं होतं, काय अडलं होतं. बरं, जर तुकाराम महाराज नंतर वैष्णव झाले साधन करून, असा एक अंदाज किंवा कल्पना जी चुकीची आहे ती आपण केली, जी चुकीची आहे ती जर आपण केली तर दुसरा त्याच्यातून प्रश्न असा निर्माण होतो की जर तुकाराम महाराज स्वतःच वैष्णव आहेत तर त्यांना पुन्हा वैष्णवाची संगती करून काय सुख मिळणार. हे वैष्णव तेही वैष्णव, म्हणजे या वैष्णवाजवळ जेवढं सामर्थ्य आहे तेवढंच त्या वैष्णवाजवळ असणार आहे. कोण कोणाला काय सुख देऊ शकणार. मग संगती केली त्याच्यातून सुख मिळालं हे तुकोबाराय बोलतात. कोणत्या अर्थाने बोलतात एवढाच प्रश्न आहे, याचं उत्तर पाहायचं आहे. एकदा भजन करू, उत्तर पाहू आणि सेवा संपवू. विठोबार जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी. बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाळ कुमार, गोपाळ कुमार, गोपाळ गोपा गोपा गोपा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये वैष्णवाच्या संगतीचं सुख सांगतात. आता तुकाराम संगती जर समानशीलतेमध्ये होत असेल तर तुकाराम महाराजांनी आणखीन एक शब्द या अभंगामध्ये असा वापरलाय की जिथं आपल्याला शंकेला वाव आहे. काय शब्द वापरला. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, जीव असा शब्द आहे. जीव, जीवाला वैष्णवाची संगती करता येईल का. संगती जर समानशीलतेत होत असेल तर जीवाची आणि वैष्णवांची संगती होण्यामध्ये काय दोघांचं समानशील आहे सांगाल. वैष्णव सगळं विष्णूच्या चरणी अर्पण करतो आणि जीव विष्णूच्या चरणी अर्पण केलेलं सगळं घेऊन येतो, है ना. वैष्णव हा ज्ञानपूर्ण आहे, जीव अज्ञानानं बद्ध आहे. वैष्णव हा परिस्थिती कशी असली तरी आनंदामध्ये मग्न आहे आणि जीव सुखाची परिस्थिती आली तरी दुःख खरवडून काढतो. फरक सांगणं हा हेतू नाही. पण वैष्णवा संगती सुख वाटे जीवा हे जे तुकोबाराय बोलतात हे
कोणत्या अंगानं त्यांची संगती झाली असं मानायचं? काय समानशीलता तुकोबारायांनी दाखवली की ज्याच्यामुळे तुकोबाराय त्यांच्या संगतीत जाऊ शकले? कारण संगती समानतेमध्ये होते, इथं तर सगळी विषमता दिसायला लागली ना. जीवा शब्द वापरला ना, मग विषमता असेल तर संगतीचं सुख मिळालं हे म्हणणं कसं योग्य आहे? कुठल्या अर्थाने योग्य आहे? संगती होण्याकरता समानशीलता लागते, मग काय समानता मानायची? माझ्या दृष्टीने त्याचं उत्तर, मी शंका फार विस्तारानं मांडतो पण माझं उत्तर एका वाक्यातच असतं. एकाच वाक्यात, मला जास्त त्याचा विस्तार करायचा नाही. उत्तर त्याचं सांगतो तेवढं ऐका. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी देवाजवळ प्रार्थना केली. या अभंगामध्ये दोनदा देवा शब्द आला. देवाजवळ जी प्रार्थना केली तो दोनदा देवा शब्द आला. कुठे आला? एकदा पहिल्या चरणात आला आणि एकदा शेवटच्या चरणात आला. बरोबर? तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे, इथं देव शब्दाचा वाचक जगदीश शब्द आला. आणि वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, इथं देव शब्द आला. याच्यातल्या आम्हा जगदीशे सांभाळावे इथं वापरलेलं विशेषनाम हे संबोधन आहे. पण पहिल्या चरणामध्ये जो देवा शब्द वापरला ही काही देवाला केलेली प्रार्थना आहे असं म्हणता येणार नाही. म्हणता येणार नाही म्हणजे हे एक चिंतन आहे. येणारच नाही असा आग्रह नाही, हे एक चिंतन आहे. तुम्ही वेगळी भूमिका आपण डोळ्यासमोर घेऊन हे बघा. वैष्णवा संगती सुख, तुम्हाला समान अधिकार पाहिजे ना? वैष्णवांच्या संगतीत जाण्याकरता त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या गुणाचा समान अधिकार तुकाराम महाराजांच्या ठिकाणी असल्याशिवाय तुकाराम महाराज संगतीत जाणार नाहीत ना. मग काय अधिकार आहे? याच अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपला अधिकार सांगितला. गायनाचे उडे आपुलिया छंदे, हे वैष्णवांसारखा अधिकार आम्हाला आहे. लाज भय शंका दुराविलामान हा अधिकार आम्हाला आहे, मान्य. पण या अधिकारापेक्षा सुद्धा हा अधिकार प्राप्त होण्याकरता गायनाचे उडे हे कोणी करतं? आपल्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आळंदीपासून पंढरपूरला येणारा वारकरी हा जसा गायनाचे उडे पंढरपूरला येतो तसं त्यांचं नाचणं उडणं पाहून गाडीवर खेळणी विकणारा सुद्धा 2 मिनिटं त्यांच्याबरोबर उड्या मारतो. गायनाचे उडे, मग तोही वैष्णव झाला काय? नाही ना. गायनाचे उडे हे लक्षण आपल्याला अन्य ठिकाणी ठेवता येईल. लाज भय शंका दुराविलामान हे लक्षण कदाचित अन्य ठिकाणी ठेवता येईल विपरीत अर्थानं. अज्ञानाच्या संबंधानं त्याला लाज नाही, त्याला शंका नाही, त्याला मान नाही. जो मूर्खच असतो त्याला हाकलून दिलं तरी अपमान वाटत नाही, मग त्याचाही मान गेला काय? जो मूर्खच असतो त्याला लाज नसते, त्यालाही आपण वैष्णव म्हणायचं काय? जो मूर्खच असतो त्याला कोणतीच शंका येत नाही, हे असं कसं? असं त्याला कधीच वाटत नाही. सगळेच कुठं अर्जुन असतात, एखादा धृतराष्ट्र गीतेत असतोच ना की ज्याला शंकाच येत नाही कधी. मग तोही वैष्णव झाला काय? आम्हाला प्राप्त झालेल्या अधिकाराची जी लक्षणं तुकोबारायांनी अभंगामध्ये सांगितली, ती अभंगामध्ये सांगितलेली 2 चरणामध्ये सांगितलेली लक्षणं अन्याच्या ठिकाणी जाऊन त्या लक्षणांची अतिव्याप्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, हा देवा शब्द संबोधन पर जर नाही घेतला तर संगती बरी लागते असं मला वाटतं. असंच सगळ्यांना वाटायला पाहिजे असं बंधन नाही. याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला वाटू शकतं, याच्यापेक्षा उत्तम पद्धतीचं चिंतन तुम्हाला सुचू शकतं. फक्त गाथा उघडून चिंतन करायला बसा म्हणजे मग सुचतं. बसलं की सुचतं. सगळ्यांना अरे तुकाराम महाराज जर माझ्यासारख्यावर का मला काही सुचवू शकतात तर तुम्हाला सुचवणार नाहीत का? तुम्हालाही सुचवू शकतील. तुकाराम महाराजांना सगळेच सारखे, तुम्ही आम्ही काय वेगवेगळे आहेत का? सगळे तुकाराम महाराजांना सारखे. उदयलिया भास्वतो चंद्र जैसा खद्योतो. एकदा सूर्य उगवला की त्याला काजवा काय आणि चंद्र काय आहे? तुकाराम महाराजांना सगळे समान आहेत. काय फरक पडायचा आहे त्यांना? मला वाटतं म्हणून मी सांगतो, देवा हा शब्द संबोधन पर लावू नका. म्हणजे मग मी काय सांगतो त्याचं वैलक्षण्य आपल्याला लक्षात येईल. मग काय करायचं? याची संगती लावताना अशी लावावी. कशी लावावी? तुम्हाला जर वैष्णवांच्या संगतीत जाण्याचा अधिकार सांगायचा असेल
आणि ज्या अधिकाराच्या योगानं तुम्ही गायनाचे उडे हे सांगताय, ज्या अधिकाराच्या आधारावर लाज भय शंका दुराविला म्हणून सांगताय, मान दुराविला म्हणून सांगताय, तो काय अधिकार तुम्ही निवडला? काय तुम्ही वैष्णवांच्या कुठल्या बाबतीत बरोबरीचे आहेत? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, याचा अन्वय लावताना मी देवा आणि काही नेणे हे वैष्णवांच्या बरोबरीचं माझं चिंतन आहे. वैष्णव सुद्धा देवा आणिक दुसरं काही जाणत नाहीत आणि मी सुद्धा देवा आणिक काही नेणे, आणि म्हणून वैष्णवांना झालेलं देवापेक्षा वेगळं वैष्णवांना काही माहीत नाही, मला सुद्धा देवापेक्षा वेगळं काही माहिती नाही. हा आमच्यामध्ये असणारा समानशीलाचा गुणधर्म हा जर लक्षात घेतला तर देवा आणिक मी दुसरं काहीच नेणे या आधारावर मी गायनाचे उडतो. मग ती ज्ञानोत्तर भक्ती झाली, मग त्याला किंमत आहे, मग ते वैष्णवांच्या बरोबरीचं झालं. लाज भय शंका दुराविला मान हे जर देवा आणिक नेणे या आत्मस्वरूपाच्या चिंतनातून होत असेल तर मग त्याला आपल्याला निशेष त्याचा नाश मानता येईल. नाहीतर लाज गेली 2 दिवसांनी परत आली, अपमान झाला, मान गेला 2 दिवसांनी परत आला, याला उपयोग नाही. निशेष त्याची निवृत्ती करायची असेल तर आणिक मी देवा काही नेणे, याच्यामध्ये आणिक हे पद देवाच्या बाजूला आणून ठेवलं की मग मी देवा आणिक दुसरं काही नेणे, मला दुसरं काही माहित नाही, एक देवाच मला कळतो. जसं वैष्णवांच्या बाबतीत होतं तसंच माझ्याही बाबतीत झालं. हा समानशीलता त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे, म्हणून मी त्यांची संगती करू शकलो आणि त्यांच्या संगतीचं सुख मला प्राप्त होऊ शकलं. अशा ज्यांची संगती अशा अधिकाराला पात्र होऊन करावी लागते तर त्या वैष्णवांचं सुख मिळू शकतं. अशा वैष्णवांमध्ये आदरणीय परमश्रद्धेय परम भागवत वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलबुवा घुले यांचं नाव अग्रक्रमानं आपल्याला घ्यावं लागतं. ज्यांचा अधिकार आहे एवढा की त्यांची संगती करायची असली तरी सुद्धा आपल्याला काही साधना करावी लागेल, एवढा त्यांचा अधिकार होता. नुसतं गेलं आणि त्यांच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसलं म्हणून त्यांची संगती कधीच झाली नाही आत्तापर्यंत. त्यांची संगती करायची असेल असं वाटेल आम्हाला हा अनुभव घेतलेला अनुभव सांगतो मी, अनेक अनुभव आहेत त्यांच्याबद्दलचे, पण ही भीती अंतःकरणात अनेक. मी त्यांच्या 14व्याचं जे कीर्तन केलं त्याच्यामध्ये मी जवळपास सगळं बोललोय. आता माझ्याजवळ पुन्हा बोलायला शब्द नाही आहेत, अनुभव पुष्कळ आहेत पण ते अनुभव प्रकट करायला शब्द नाही. पण एवढा विचार मी आपल्याला सांगतो, जेव्हा असं वाटायचं की आता आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये किंवा उद्या सकाळी जाऊन विठ्ठल व गुल्यांना काही कीर्तनाचं आमंत्रण द्यायचं आहे, ते आपल्याला बसा म्हणतील तर त्यांच्याजवळ बसायचं असेल तर आत्ता कमीत कमी 10 अभंग वाचून घेऊन अधिकार सिद्ध करा आणि मग उद्या त्यांना आमंत्रण द्यायला जा. त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या जवळ बसायचं असलं तरी सुद्धा काही साधना करावी लागत असे. एवढा उच्च अधिकाराचा तो महात्मा, त्यांनी खरं म्हणजे कायमस्वरूपी या जगतामध्ये राहायला पाहिजे होतं. कायमस्वरूपी जसं पुंडलिक रायाने देवाला शब्द दिलाय, शब्द घेतलाय ना देवाकडून की काही करू नका मूढ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावणे. पुंडलिकाला जसं पांडुरंगरायाने पुंडलिक रायाला जसा शब्द दिला तसा आपल्यापैकी एखादा कुणीतरी त्या काळामध्ये पुंडलिक झाला असता आणि त्याने विठ्ठलबुवांकडून शब्द घेतला असता की काही करा पण ज्यांना ज्यांना ज्ञानेश्वरी पंचदशी गाथा कळत नाही त्यांच्या उद्धाराकरता तुम्ही इथं थांबा. आणि एखाद्या कसल्या तरी ह्याच्या ग्लानीमध्ये त्यांनी जर तो शब्द दिला असता तर कदाचित आज आपल्याला विठ्ठलबुवा पुन्हा आपल्यामध्ये दिसले असते. पण ते आपल्यापेक्षा चौपटीनं हुशार होते. असल्या शब्दामध्ये पांडुरंगराय भोळा आहे, त्याला कळलं नाही पुंडलिकाने कसं अडकवलंय. त्याला वाटलं काय त्याला एकदा आलेल्याला मुक्त केलं की किती दिवस, 1-15 दिवस इथं थांबलो की येणारे मुक्त होतील. पण पुंडलिक राय म्हणजे आता काय सांगू मी तुम्हाला, एवढा बुद्धिमान महात्मा संप्रदायात दुसरा नसेल आपल्या. त्यांनी देवाकडून शब्द घेतला मूढ पापी जैसे तैसे. देवाला वाटलं वर्षभरात सगळे संपतील, पाया पडलं की मूढ गेला, पाया पडलं की पापी गेला. पण त्याला हे कळलं नाही की जगातले मूर्ख संपत नाहीत आणि आपल्याला बसायला वाव मिळत नाही, हे त्याला कळलंच नाही ना. पुंडलिक रायाने त्याला फसवून टाकलं. तसं बुवांना फसवणारा या जगतामध्ये दुसरा कोणीच नव्हता महाराज, कोणी नव्हता. एवढी अफाट विद्वत्ता पण त्याच्या बरोबरीनं तेवढी असणारी नम्रता. आम्ही बुवांना लहानपणी पाहिलं. आमच्याकडे महाराजांच्याकडे गंभीर नावाचा एक सेवक होता, गंभीर नावाचा. तो आम्ही इथं पंढरपूरला आलो सुट्ट्यामध्ये की सकाळी आम्हाला तो प्रदक्षिणेला घेऊन जायचा उठवतो बरोबर आहे. मग प्रदक्षिणेला गेलं की प्रदक्षिणेला जाताना वाळवंटातून जाताना नगरेश्वर मंदिराच्या तिथला जो घाट आहे ना त्या घाटावर बुवा व्यायाम करताना आम्ही बघितलेले आहेत लहानपणी.
ते असे पायऱ्या चढत जायचे वर आणि उलटे उतरत यायचे. असे बुवा आम्ही बघितलेले. ते संस्कार माझ्या चित्तावर आहेत, अजूनही आहेत. आणि शेवटपर्यंतचे संस्कार माझ्या चित्तावर त्यांचे आहेत. अगदी मी शांताराम गुरुजींची जन्मशताब्दी केली त्यावेळेच्या कीर्तनामध्ये माझ्या तोंडातून मी हेतुपुरस्सर उच्चारलं की गुरुवर्य विठ्ठल बुवा घुले यांनी हा सप्ताह केला. बैठकीत बसल्यावर मला म्हणाले, तुम्हाला मला गुरुवर्य म्हणायचं काय संबंध तुमचा माझा? मी तुम्हाला शिकवलं नाही, मी तुम्हाला काही पंचदशी सांगितले नाही, मी तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगितली नाही, मी तुम्हाला गीता सांगितली नाही, तुम्ही माझं कधी ऐकलं नाही आणि मग तुम्ही काय म्हणून मला गुरुवर्य म्हणता? काय संबंध? तुम्ही मला गुरुवर्य म्हणायचा? थोडे रागावले. मी काही बोललो नाही. काय बोलावं आपण, काय बोलावं? मी त्यांना म्हणलं तुम्हाला गुरुवर्य म्हणावं की नंतर बोललो मी. तुकाराम बुवा शेटे माझ्या बरोबर होते त्यावेळेस, आम्ही दोघंही होतो. त्यावेळेला मी त्यांना म्हणलं मी क्षमा करा तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण एक सांगतो म्हणलं, तुम्हाला गुरुवर्य म्हणावं की न म्हणावं हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? हे आम्ही ठरवायचं तुम्ही आमचे गुरुवर्य आहात, हे तुम्ही नाही ठरवायचं की आपण यांचे गुरुवर्य आहोत का नाही. हे आम्ही ठरवणार. तुम्ही मला प्रत्यक्ष हाताला धरून पाठीवर शिकवलं नसेल काही, पण तुमच्या कीर्तनातून मी काय शिकलोय हे तुम्हाला काय माहिती? आणि जर तुमच्या जो एकलव्य मातीचा पुतळा करून जर त्यांना गुरुवर्य मानत असेल तर तुम्ही जिवंत आमच्या घरी कीर्तन करताय, आम्ही तुम्हाला गुरुवर्य म्हणू नये काय? एका एकलव्याला जर हा अधिकार आहे तर आमच्यासारख्याला अनेकलव्याला तो नसावा का? ज्यांची बुद्धी 12 वाटांनी पळते आमच्यासारख्याची, त्याला तो अधिकार नसावा का? आमचा अधिकार आहे आम्ही तुम्हाला गुरुवर्य म्हणणं. तुम्ही माना न माना. ते म्हणले आम्ही तुमच्या आजोबाकडे शिकलोय. म्हणलं आजोबा गेले, पुढं काय सांगा ना. तुम्ही ज्यांच्याकडे शिकला ते आता आमच्या घराण्यात कोणी राहिलेलं नाही. तुम्ही एकनाथ महाराजांकडे शिकला ते गेले, तुम्ही महाराजांकडे शिकला ते गेले. काय आता कोण राहिलं? आता तुम्ही आम्हाला शिकवायची वेळ आली. आता आमच्याकडे तुम्हाला सांगणारं कोणी नाही. तुमच्या श्रद्धा तुमच्या भावना ज्या होत्या त्या अबाधित असतील, त्या सत्य असतील, त्या शुद्ध असतील. पण जेवढ्या शुद्ध भावना तुम्ही महाराजांच्या संबंधाने ठेवल्या तेवढ्याच शुद्ध भावना जर तुमच्या संबंधाने आम्ही ठेवल्या तर बिघडलं काय, चुकलं काय आमचं? शेवटी रागावले आणि मला म्हणले तुमची जीभ कोणी धरावी, चला तुमची जीभ कोणी धरावी या म्हण. मी म्हटलं तुम्ही रागावू नका, पण माझी भावना ही आहे, तुम्हाला मानायचं असलं माना, नाही तर मानू नका. ते म्हणले मी मानणार नाही. म्हणलं मानू नका, तुमचं माझं भांडण होत राहील याच्यावर, याच्या पलीकडे दुसरं काय होणार? मी त्यांच्या नातवाच्या बरोबरीचा नाही महाराज वयाच्या दृष्टीने, पण गुरुजींच्या पुण्यतिथीचा इथला जो 1 दिवसाचा कार्यक्रम ते करत असत, त्या कार्यक्रमाच्या प्रवचनाचं निमंत्रण द्यायला बुवा स्वतः सकाळी 6 वाजता आमच्या घरी येत असत. काय त्याने मला आमंत्रण द्यावं स्वतः येऊन? एवढी आमची योग्यता तरी आहे का? एवढी आमची लायकी तरी आहे का की त्यांनी आम्हाला आमंत्रण द्यावं मग आम्ही प्रवचनाला जावं? कुणी हे सांगितलं, कुणी शिकवलं? पण नाही ना, नाही. मी म्हटलं तुम्ही येत जाऊ नका, मला माहिती आहे तिथी नाही, कुणाच्या हातून पाठवा, तुम्ही निरोप पाठवा. दादा शेंद्रे दादा रोज येतात, अनेक मंडळी विद्यार्थी वर्ग मोठा रोज आमच्या, कुणाच्याही हाती तुम्ही निरोप पाठवला तरी मला मिळेल आणि मी नाही म्हणायचं काही कारणच नाही आहे. या प्रवचनाला तुम्ही आलात, मला सांगितलं की येणं आणि येणं न येणं हे ठरवण्याचा अधिकारही मला नाही. तुम्ही ये म्हणल्यानंतर वाटेल ते करून मला आलं पाहिजे. हा जर माझं हे जर कर्तव्य आहे तर तुम्ही कुणाच्या येते म्हणले नाही, प्रवचनाचा कार्यक्रम माझा आहे, मी स्वतः तुम्हाला सांगायला येणार. मी त्यांना म्हटलं पुढच्या वर्षी जर तुम्ही सांगायला आलात तर मी प्रवचनालाच येणार नाही. पण दुर्दैवानं ते पुढचं वर्ष आलंच नाही महाराज, पुढचं वर्षच आलं नाही. त्या आधीच्या वर्षी आमचं हे बोलणं झालं. मी म्हणलं पुढच्या वर्षी जर तुम्ही मला सांगायला आला आणि तुम्ही जर त्रास घेतलात तर मी प्रवचनाला येणार नाही आणि कीर्तनाला ज्याला सांगितलंय त्याला येऊ देणार नाही, त्याला पण तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. मग तुम्ही कसाही कार्यक्रम करा, पण माझं दुर्दैव असं आडवं आलं महाराज, माझा शब्द खरा करायची संधी मला मिळाली नाही. आणि त्यांचा शब्द मात्र त्यांनी खरा केला, कारण ते मला म्हणाले ठीक आहे पुढच्या वर्षी येणार नाही. आणि ते खरंच आले नाहीत महाराज, खरंच आले नाही. अतिशय मनाला नको वाटणारी घटना मागच्या वर्षी घडली, पण जगरहाटी म्हणून आपण ते स्वीकारतो. कालिदासाने एके ठिकाणी म्हटलंय की काळाला जगातलं सगळं नष्ट करता येतं, जगातल्या सगळ्या व्यक्तींना काळ नष्ट करू शकतो, पण त्या व्यक्तीच्या संबंधानं अंतःकरणामध्ये जे स्मरण असतं ते स्मरण नष्ट करणं हे काळाच्याही शक्तीच्या बाहेरचं असतं.
काळ आपल्या स्मरणाला नष्ट करू शकणार नाही, त्यांच्याबद्दलच्या त्यांच्या चरणाबद्दलच्या पूज्य भावाला नष्ट करू शकणार नाही, त्यांच्याबद्दलच्या आदराला नष्ट करणार नाही. आपला आदर बुवांच्या संबंधानं असाच वृद्धिंगत व्हावा आणि त्यांची कृपा आपल्याला ते जिथं असतील तिथून प्राप्त व्हावी आणि संत वाङ्मयामध्ये त्यांच्या अपेक्षेनुसार आपल्या सर्वांना गती प्राप्त व्हावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. खरं म्हणजे क्षेत्रामध्ये कीर्तन केल्यानंतर त्या क्षेत्र देवतेला ते कीर्तन समर्पित करायचं असतं. पण आज पांडुरंगाला मी स्पष्ट सांगतो, आजचं कीर्तन तुमच्या चरणी समर्पित नाही आहे. आजचं कीर्तन वैकुंठवासी परमभागवत परमश्रद्धेय गुरुवर्य विठ्ठल बुवांच्या चरणी समर्पित करतो. थांबतो. ज्ञानेश्वर माऊली.